नमस्कार मंडळी. तर हा आहे पुणे मुंबई ओल्ड एक्सप्रेसवे. या ओल्ड एक्सप्रेसवेला लागूच असणारी ही शंकरवाडी ही पाटी. या पाटीपासून आपण आतमध्ये आल्यानंतर घोरडेश्वरची आपल्याला भव्य अशी पार्किंग नजरेस पडते. या पार्किंगमध्ये आपण गाडी लावून पुढे आल्यानंतर आता ट्रेकला सुरुवात करणार आहे. या ट्रेकला सुरुवात करण्याच्या आधी हा नंदी मंडप आपल्याला नजरेस पडतो. येथून पुढे आल्यानंतर भव्य अशी मंदिराची कमान आपल्याला पाहायला मिळते. या कमानीपासून आता आपण पुढे डोंगरावरती जाणार आहोत आणि या ट्रेकमध्ये आपल्याला जवळजवळ 300 ते 400 पायऱ्या चढून वरती जावे लागते आणि काही ठिकाणी आपल्याला पायवाट बघायला मिळते. तसं घोरडेश्वरच्या डोंगरावर जाण्यासाठी 2 ते 3 रस्ते आहेत, पण आपण फॅमिलीचा विचार करून सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ट्रेक करता येईल असा मार्ग घेतला आहे. येथे आपल्याला पायऱ्याही मिळतात आणि पायवाटेने आपल्याला जाता येते. असे दोन्ही मार्ग असल्यामुळे हा जो डोंगर चढण्यासाठी अतिशय सोपा आणि सर्व फॅमिली मेंबरला चढता येईल असा हा डोंगर चढून वरती आल्यानंतर एक रस्ता जातो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरकडे आणि हा दुसरा रस्ता जातो डोंगराच्या वरती. तर आपण तिसऱ्या मार्गाने आपण शिव मंदिराकडे जाणार आहोत. आपण मंदिराकडे जात असताना आपल्याला दोन्ही डोंगरांच्या मधोमध या घोरडेश्वरच्या लेण्या कोरलेल्या पाहायला मिळतात. या लेण्यांचा काळ इसवी सन 150 ते 200 हा सांगितला जातो. येथे आपल्याला कोठेही या लेण्यांबद्दल किंवा मंदिराबद्दल आपल्याला माहिती दिलेली पाहायला मिळत नाही. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये जवळजवळ 28 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे या पाण्याच्या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी असते. तर तुम्ही बघू शकता हा मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारं असं मंदिराचं वातावरण आहे. आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा हा भव्य असा परिसर आपल्याला नजरेस पडतो आणि विशेष म्हणजे या 50 बाय 50 फुटाच्या पूर्ण एरियामध्ये आपल्याला कुठेही मंदिराला आधार पाहायला मिळत नाही. पूर्ण डोंगराचा जो भार आहे या मंदिरावर कोणत्याही आधाराविना पूर्णपणे दगडावर पेरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मंदिराचं जे शिवपिंड आहे ते आता आपण पाहणार आहोत. या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण अनेक मंदिरामध्ये गोल पिंड पाहिली असेल, पण इथं जी पिंड पाहायला मिळते ती आपल्याला चौकोनी आकाराची पिंड पाहायला मिळते. या मंदिराच्या आपल्याला परिसरामध्ये अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराचे फक्त आपल्याला आतमध्येच नाही तर बाहेरही तीच आपल्याला अनुभूती येते असं पवित्र हे स्थान आहे. आणि विशेष या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री संत तुकाराम महाराजही ध्यानासाठी येत असत असं सांगितलं गेलं. येथे आल्यानंतर जे या मंदिराचा परिसराचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथे आत्ताही नाथपंथातील मंडळी आणि वारकरी संप्रदायातील मंडळी ध्यानासाठी येतात. त्यामुळे या मंदिराचं जे पावित्र्य आहे ते आपण कृपया आल्यानंतर येथे शांतता आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये अशी विनंती मी आपल्या व्हिडिओ माध्यमातून करतो.